स्वामी समर्थ. प्रत्येक महिलेला वाटतं की आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी, माझ्या घरामध्ये अखंड पैसा राहावा, माझ्या घरामध्ये वैभव राहो, यासाठी अनेक महिला पूजा अर्चा सेवा करत असतात. मग अनेक महिलांनी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे महालक्ष्मीचं व्रत आहे त्याचा उपवास केला आहे. अगदी बोलता बोलता येत्या 18 डिसेंबर 2025ला आला आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार. मग मंडळी, या मार्गशीर्ष गुरुवारचे जे तिन्ही उपवास आहे त्याचं तुम्ही अगदी यथासांग पूजन केलं आहे, उपवास केला आहे. मग यंदा जो चौथा गुरुवार आला आहे शेवटचा, या दिवशी आपल्याला न चुकता महालक्ष्मीला त्यांचा अतिशय आवडता महानैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. मग तो महानैवेद्य कोणता किंवा महालक्ष्मीला जे नैवेद्य आहे तो कोणता आवडतो, चला तर जाणून घेऊ. मंडळी, महालक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे. मग तुम्ही ती खीर मखाण्याची करू शकता, तुम्ही तांदळाची खीर करू शकता, तुम्ही रव्याची खीर करू शकता आणि शक्य झाल्यास तुम्ही शेवयाची खीर देखील करू शकतात. शक्य नसेल तर अगदी मसाला दूध जे पायस आहे ते तयार करू शकतात आणि त्याचा नैवेद्य महालक्ष्मीला अर्पण करू शकतात. वर्षातून ही एकदा सेवा येते आणि या शेवटच्या गुरुवारी तुम्हाला माता लक्ष्मीला अतिशय प्रिय या वस्तूचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि माता लक्ष्मीचा आपल्यावर अखंड कृपाहस्त ठेवायचा आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.